पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात ग्राउंड संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेला आहे आणि ग्राउंडचे वेळापत्रक जे विद्यार्थी मित्रांनो काय जिल्ह्याच्या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांचा ग्राउंड कधी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। जसं परभणी जिल्हा झालं, त्या सोलापूर जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे, पालघर आणि त्याचबरोबर एसआरपीएफचे ग्राउंड कधी होणार आहे। एसआरपीएफ गट क्रमांक चंद्रपूर झालं, एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड झालं, एसआरपीएफ गट क्रमांक 13 गडचिरोली, एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया, एसआरपीएफ 16 कोल्हापूर, एसआरपीएफ 19 कुसळगाव, एसआरपीएफ 20 वरणगाव, एसआरपीएफ गट क्रमांक 4 नागपूर, एसआरपीएफ गट क्रमांक 5 दौंड, या सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड केव्हापासून चालू होत आहे याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे, पुणेचा ग्राउंड कधी होणार आहे, वरणगावचा ग्राउंड कधी होणार आहे, शिपाई झालं, चालक झालं, बॅट्समन झालं, कारागृह झालं, एसआरपीएफ झालं, या सर्व पदाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली या ठिकाणी ग्राउंडची तयारी या ठिकाणी तुम्ही चालू ठेवा आणि तुम्ही पोलीस शिपाईमध्ये फॉर्म भरला असेल, कारागृहमध्ये भरला असेल, एसआरपीएफमध्ये भरला असेल, चालकमध्ये भरला असेल, बॅट्समनमध्ये भरला असेल, तुम्ही काच्यामध्ये जरी फॉर्म भरला असेल तर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो जे तयारी आपण या ठिकाणी केली पाहिजे 20 जानेवारीच्या हिशोबाने या ठिकाणी तुम्ही तयारी करा। कारण की भरपूर जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून आहे। 20 जानेवारीपासून ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले विद्यार्थी मित्रांनो तिथलं ग्राउंड चालू होत आहे आणि बाकीच्या जिल्ह्याचं सुद्धा 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंड संदर्भात अपडेट या ठिकाणी आलं तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। ग्राउंडचे जे विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आले, शारीरिक मैदानी चाचणीचे वेळापत्रक आले तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे वेळापत्रक या ठिकाणी आले, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। 20 जानेवारीला जे 600 विद्यार्थी बोलावले आहे, त्याचबरोबर जे 21 जानेवारीला 800 विद्यार्थी बोलावले आहे गुरु, त्याचबरोबर 22 जानेवारीला 800 विद्यार्थी बोलावले आहे आणि 23 जानेवारीला 1000 विद्यार्थी बोलावले आणि त्याचबरोबर 27 जानेवारीला 1200 विद्यार्थी, 28 जानेवारीला 1200, 29 जानेवारीला 1200 विद्यार्थी आणि 30 जानेवारीला सुद्धा 1300 विद्यार्थी बोलावण्यात आले आहे आणि 3 फेब्रुवारीला सुद्धा या ठिकाणी 1300 विद्यार्थी, फेब्रुवारी झालं 4-5 पर्यंत 1300 विद्यार्थी या ठिकाणी बोलावण्यात आले, एक लक्षात ठेवा। तर हे तुम्ही या ठिकाणी वेळापत्रक या ठिकाणी पाहिलं असेल तर भरपूर काही जिल्ह्याचे जे ग्राउंड आहे 20 जानेवारीपासून या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा। ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं सुद्धा ग्राउंड 20 जानेवारीपासून आहे, एक लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला जिल्ह्यावाईज या ठिकाणी सांगून देतो कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे। तर पहा परभणी जिल्हा झालं, त्याचबरोबर जे सोलापूर जिल्हा, गोंदिया जिल्हा या जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्हा, रत्नागिरी, आता मग यामध्ये सर्व झालं, मग ते कारागृह असो, शिपाई असो, त्याचबरोबर चालक असो, बॅट्समन असो किंवा एसआरपीएफ सुद्धा असो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, नांदेड जिल्हा झालं, रत्नागिरी जिल्हा, जळगाव जिल्हा या जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे 20 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापासून ग्राउंड चालू होत आहे। चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून ग्राउंड चालू होत आहे। धुळे जिल्हा, हिंगोली जिल्हा, अमरावती जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। त्याचबरोबर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। भंडारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापासून चालू होत आहे। रायगड जिल्हा, लातूर जिल्हा, पुणे जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे आणि पुण्याला थोडाफार टाइम सुद्धा आपल्याला भेटू शकते, कारण की पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज गेले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे सांगली जिल्हा, नाशिक जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू या ठिकाणी होणार आहे। वर्धा जिल्हा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे। जालना जिल्हा, अकोला जिल्हा, अहिल्यानगर या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। त्याचबरोबर जे बुलढाणा जिल्हा आहे, त्याचबरोबर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा या जिल्ह्यात सुद्धा ग्राउंड 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपण सीपी मुंबईचा जर आपण या ठिकाणी पाहिलं एसआरपीएफचं सुद्धा समोर तुम्हाला सांगणार आहे। एसआरपीएफ जे विद्यार्थी मित्रांनो
SRPF गट क्रमांक 20 वरणगावला जे जास्त अर्ज गेले, तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी एक लक्षात ठेवा। आणि CP मुंबईला जर पाहिलं तर CP मुंबईला जास्त अर्ज गेले आहे, म्हणजे जवळपास धरून चला की मुलांचे जे फक्त अर्ज गेले 2,50,000 फक्त मुलांचेच अर्ज गेले आहे, तर धरून चला 2.5 लाख अर्ज या ठिकाणी मुलांचे साठी CP मुंबईला गेलेले आहे। आणि CP मुंबईचं जे ग्राउंड कधी होणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 15 जानेवारी पासून महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, निवडणुका आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबईचं ग्राउंड त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर एक तुम्ही अंदाज धरून चला किंवा फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ग्राउंड आपल्या या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। थोडाफार आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणारच आहे CP मुंबईला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पण टाइम आपल्याला भेटणार आहे, ज्यांनी सुद्धा CP मुंबईला फॉर्म भरला असेल तर ग्राउंडसाठी टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। पण तरी सुद्धा तुम्ही या हिशोबाने धरून चला की आपलं जे ग्राउंड आहे हे फेब्रुवारीच्या एंडिंगला येण्याची दाट शक्यता आहे, ह्या हिशोबाने तुम्ही तयारी करा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यापासून ग्राउंड चालू आहे, 37,000 अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहे। आणि त्यानंतरचं जे विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जे गट क्रमांक आहेत, तर SRPF गट क्रमांक 5 दौंड झालं, तर इथलं जे ग्राउंड आहे 5 फेब्रुवारी पासून ग्राउंड चालू होतं SRPF गट क्रमांक 5 दौंडचं। आणि SRPF गट क्रमांक 7 दौंडला 55,000च्या आसपास अर्ज गेले आहे, तर इथलं जे ग्राउंड आहे हे सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होतं। SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली 15,100 अर्ज गेले, इथलं सुद्धा ग्राउंड जे फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचं सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे, 37,100 अर्ज त्या ठिकाणी गेले आहे। SRPF गट क्रमांक 16 कोल्हापूर 20,000 अर्ज गेले, फेब्रुवारी महिन्यापासून किंवा जानेवारीच्या एंडिंगला ग्राउंड चालू होत आहे। SRPF गट क्रमांक 19 कुसळगाव आहे, 26,000 अर्ज गेले, जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव मी तुम्हाला सांगितलं फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ग्राउंड चालू होणार आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूरचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड चालू होत आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 5 दौंडचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 5 फेब्रुवारी पासून या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या हिशोबाने आपण या ठिकाणी तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी शेवटी फॉर्म भरला असेल तर आपल्याला टाइम भेटणार आहे ग्राउंडसाठी। आणि ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आहे 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,000, 8,000, 9,000, 10,000 अशा जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे 20 जानेवारी पासून आहे। आणि त्याच्याच बरोबर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आहे तिथलं सुद्धा ग्राउंड चालू होत आहे, त्याच्या पाठोमागे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी शेवटी फॉर्म भरला असेल तर चांगला आपल्याला फायदा भेटणार आहे। एक उदाहरण तुम्हाला देतो, SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्पमध्ये 37,000 अर्ज तिथं गेलेले आहे। एक उदाहरण तुम्हाला देतो, तुमचा जर त्या ठिकाणी 30,000 जरी अर्ज क्रमांक आला, ग्राउंड जर फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू झालं तर पहा विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टार्टिंगला जरी ग्राउंड चालू झालं तर एका दिवशी 1000 विद्यार्थी तिथं जास्तीत जास्त ग्राउंडसाठी बोलावले जाऊ शकते। एका दिवशी जरी 1000 विद्यार्थी बोलावले 30,000 एवढा अर्ज क्रमांक येण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 1 महिना आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे, म्हणजे एक्स्ट्रा 1 महिन्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी एंडिंगला फॉर्म भरलाय, शेवटी फॉर्म भरलाय, ज्यांनी पहिल्या दुसऱ्या दिवशी भरलाय 1000, 2000, 3000, 5000, 6000 असा ज्यांचा अर्ज क्रमांक आहे त्यांचा लवकर ग्राउंड त्या ठिकाणी येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। आणि हॉल तिकीटचा जर आपण विचार केला तर हॉल तिकीट जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी पासून हॉल तिकीट या ठिकाणी येण्याची सुरुवात होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्या जिल्ह्यामध्ये 20 जानेवारी पासून ग्राउंड आहे 15 जानेवारी पासून हॉल तिकीट येऊन जाणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।